काय सुंदर दिसतेस हिरा. अख्ख्या पंचकृषीत सुद्धा असं रूप शोधून सापडणार नाही. हे तेज, ही श्रीमंती, हे सगळं कोणासाठी होतं? फक्त त्यांच्यासाठी. हो, फक्त माझ्या धाकट्या सावकारांसाठी. पण त्या दळिद्री भणंग वेणूला गळ्यात बांधलं. त्या वेणूला, तिच्या पायाची नखही माझ्या तोडीची नाहीत. हाच ती वाड्यात मालकीण म्हणून मिरवते आणि मी इथे फक्त तळमळतीये. पण ही हिरा ना, हिरा ही हार मानणाऱ्यांपैकी नाहीये. अगं टवळे, त्या वाड्याची सून झालीस म्हणून काय झालं? त्यांच्या काळजावर आजही फक्त माझंच नाव कोरलेलं आहे. तुला तिथे फक्त ती धुणी भांडी करण्यासाठी आणि त्या पाषाणाच्या विठ्ठलाची पूजा करण्यासाठी ठेवलंय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या हिराची पकड एकदा तुझ्या गळ्याला फापडेल ना, तर तो तुझा विठुराया, तोही तुला वाचवू शकणार नाही. हे लहानपणी वाचलीस तू, पण आता खेळ मोठा झालाय. तुला मी असं संपवेन की त्यांना तुझं नाव घ्यायचीही किळस येईल. ते फक्त माझे आहेत आणि ते फक्त माझेच आहेत. आणि या जन्मी तरी दुसरं कोणीही त्यांना शिवलेलं मला चालणार नाही. वेणू, तुझा काळ जवळ आलाय. तयार राहा.